Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 5th subject English topic go and come. विद्यार्थ्यांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण go and come ही जी स्टोरी आहे या स्टोरीचे पॉइंटर्स या ठिकाणी लर्न करत होतो. तर मागील व्हिडिओमध्ये आपण क्वेश्चन नंबर 2 पासून 2nd, 3rd, 4th, 5th, 6th हे क्वेश्चन मागील व्हिडिओमध्ये आपण सॉल्व केलेले. आता नेक्स्ट क्वेश्चन या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व करणार आहोत. तर क्वेश्चन नंबर 7, रीड द वर्ड ऑन द वेज अँड ट्राय टू राईट ॲज मेनी रिलेटेड वर्ड्स ॲज यू कॅन विदिन 3 मिनिट्स. फुलदाणीवरचा शब्द वाचा आणि त्याच्याशी संबंधित असणारे जितके शब्द 3 मिनिटात लिहिता येतील तेवढे लिहा. ही एक फुलदाणी आहे आणि या फुलदाणीवर त्यांनी मदर हा वर्ड लिहिला आहे. मग मदर या वर्डशी या शब्दाशी जे रिलेटेड शब्द आहेत ते शब्द आपल्याला या एक राऊंडमध्ये या ठिकाणी आपल्याला लिहायचे. एक फ्लावरमध्ये आपल्याला हे वर्ड लिहायचे. मग मदरशी रिलेटेड लव, फॅमिली, डॉटर, सन, फादर असे वर्ड्स आहेत. त्याचप्रमाणे आता आपल्याला प्लांट आणि गार्डन यांच्याशी रिलेटेड वर्ड हे आपल्याला या ठिकाणी राईट डाऊन करायचे. तर माझ्या नोटबुकमध्ये मी राईट डाऊन केलेले आहे. या ठिकाणी मी फुलदाणी किंवा फ्लावर पार्ट न काढता त्या ठिकाणी जो वर्ड आहे मदर आणि मदरशी रिलेटेड वर्ड या ठिकाणी मी राईट डाऊन केलेले. मग मदरशी रिलेटेड वर्ड लव, फॅमिली, फादर, डॉटर, सन, केअर, किचन, हाऊसहोल्ड, वर्क, क्लिनिंग, वॉशिंग, कुकिंग, सर्व्हिस एवढे वर्ड हे मदरशी रिलेटेड आहेत. आणि हे आपल्याला किती मिनिटात आठवले पाहिजे तर 3 मिनिटामध्ये. त्यानंतर सेकंड वर्ड आहे प्लांट. मग प्लांटशी रिलेटेड वर्ड ग्रो, सीड, सो, वॉटर, केअर, क्लीन, फ्लावर, मॅन्युअर, गार्डन, फ्रूट, लीव्ज, पॉट्स, अर्थ अँड वर्ब्स हे वर्ड्स प्लांट्स या शब्दाशी रिलेटेड आहेत. त्यानंतर थर्ड आहे गार्डन. थर्ड जी फुलदाणी किंवा फ्लावर पार्ट आहे ते आहे गार्डनचं. मग गार्डन या शब्दाशी रिलेटेड वर्ड प्लांट्स, ट्रीज, फ्लावर, ग्रास, वीड्स, बर्ड्स, इन्सेक्ट, लॉन्स, पॉन्ड्स, वॉटर, टॅप्स, चिल्ड्रन, गार्डनर, ओल्ड पीपल, बेंचेस, फाउंटेन, सीसॉ, स्लाइड्स, स्विंग, टेम्पल अशा प्रकारे 3 मिनिटामध्ये आपल्याला जेही वर्ड या शब्दाशी रिलेटेड आहेत असे वर्ड जेही आपल्याला आठवतील ते सर्व वर्ड या ठिकाणी मी राईट डाऊन केलेले. मला एवढे सर्व वर्ड आठवले आणि मी ते या ठिकाणी राईट डाऊन केलेले. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 8, ट्राय टू मेक अ वर्ड चेन. राईट अ वर्ड रिलेटेड टू अ गिव्हन वर्ड. देन राईट अ वर्ड दॅट इज रिलेटेड टू द सेकंड वर्ड. ॲड ॲट लिस्ट 5 words to your chain before you come back to the first word. वर्ड चेन म्हणजे शब्दसाखळी. शब्दसाखळी गुंफण्याचा प्रयत्न करा. ही एक शब्दसाखळी दिलेली आणि ही आपल्याला गुंफायची म्हणजे या ठिकाणी एक शब्दसाखळी तयार करायची. दिलेल्या शब्दांशी संबंधित एक शब्द लिहा. त्यापुढे त्याच्याशी संबंधित असलेला आणखी एक शब्द लिहा. असे करत करत किमान 5 शब्द गुंफल्यावर पहिल्या शब्दाकडे परत या. तर या ठिकाणी त्यांनी फर्स्ट वर्ड दिलेला आहे गार्डन. मग गार्डन या शब्दाशी संबंधित कोणकोणते शब्द आहे तर वॉटर, आईस, कोल्ड, कफ, मेडिसिन, डॉक्टर अँड गार्डनर म्हणजे अशा प्रकारे या ठिकाणी ही शब्दसाखळी वर्ड चेन आपल्याला तयार करायची आहे. मग इथून सुरुवात केल्यानंतर अशा प्रकारे ही वर्ड चेन या ठिकाणी अशी करून इथं कंप्लीट करायची. तर अशा प्रकारे आपण या वर्डशी रिलेटेड वर्ड हे अशा प्रकारे इथं राईट डाऊन केलेले. मग त्यांनी या ठिकाणी नेक्स्ट दिलेले आपल्याला एक्झाम्पल सोडवण्यासाठी आईज या शब्दाशी जे संबंधित शब्द आहेत ते आपल्याला लिहायचे. टाईम या शब्दाशी संबंधित शब्द लिहायचे. नॉटी आणि कॉटेज. तर मी माझ्या नोटबुकमध्ये हे प्रत्येक शब्दाशी रिलेटेड प्रत्येक वर्डशी रिलेटेड शब्द हे मी या ठिकाणी राईट डाऊन केलेले. तर इथं पाहू शकता आईज. मग आईज या शब्दाशी कोणकोणते शब्द संबंधित आहे. टी व्ही, सी, स्ट्रेन, पेन, डॉक्टर, स्पेक्टॅकल अशा प्रकारे ही या ठिकाणी वर्ड चेन तयार केलेली आहे. त्यानंतर सेकंड वर्ड आहे टाईम मीन्स वेळ.
मग वेळेशी संबंधित कोणकोणते शब्द आहे तर टाईम, प्लेस, होम, हॉल, वॉल, क्लॉक हे वर्ड टाईम या शब्दाशी संबंधित आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे नॉटी. नॉटी या शब्दाशी रिलेटेड शब्द नॉटी, चिल्ड्रन, स्कूल, पिकनिक, जंगल, मंकी अशा प्रकारे नॉटी या शब्दाशी रिलेटेड वर्ड हे या ठिकाणी मी लिहिलेले आणि वर्ड चेन तयार केलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे कॉटेज मीन्स झोपडी. मग झोपडीशी रिलेटेड वर्ड कॉटेज. कॉटेज कुठे असतं? विलेज, फार्मर, फील्ड, क्रॉप्स आणि स्टोअर हाऊस. तर अशा प्रकारे कॉटेज या शब्दाशी रिलेटेड वर्ड हे या ठिकाणी मी राईट डाऊन केले आणि या ठिकाणी एक सुंदर अशी वर्ड चेन तयार केलेली आहे. तर विद्यार्थ्यांनो, हे सर्व क्वेश्चन तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करायचे आणि पुन्हा पुन्हा रीड करायचे. म्हणजेच रीड केले की तुमचे या ठिकाणी प्रॅक्टिस होईल आणि तुम्हाला प्रॅक्टिस केलं म्हणजे साहजिकच हे क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी इझी जातील. आणि अशी वर्ड चेन आपल्याला आपल्या एक्झाममध्ये सुद्धा विचारण्यात येते. त्यावेळेस आपल्याला या प्रत्येक वर्डशी संबंधित असे शब्द हे माहीत पाहिजे आणि त्यासाठी नेहमी आपण स्पेलिंग हे पाठ केले पाहिजे. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.